सीजेपीच्या दिल्लीमध्ये मोर्चा आहे। अश्रुधुराच्या नळकांड्या आता फोडल्या जात आहेत आणि संसद परिसरात सुरक्षा वाढवल्याचं पाहायला मिळत आहे। ही दृश्य आपण पाहतोय दिल्लीतली आहेत। या ठिकाणी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत। आंदोलकांवर खरतर त्यांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना केल्या जात आहेत। कडेकोट बंदोबस्त पोलिसांनी या ठिकाणी केलेला आहे। सुरक्षेत वाढ केलेली आहे। जंतर मंतरवर काही ठिकाणी या ठिकाणी नळकांड्या फोडलेल्या आहेत। अश्रुधुराच्या नळकांड्या फोडलेल्या आहेत। पोलीस या ठिकाणी सुरक्षेचा विचार करता आता कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याचा पाठपुरावा करतायत आणि संसद भवनापर्यंत हे आंदोलक पोहोचू नये यासाठी मोठ्या संख्येने दिल्लीमध्ये जंतर मंतर भागामध्ये आता पोलीस एकवटलेले आहेत। काही ठिकाणी आपण पाहतोय अश्रुधुराच्या नळकांड्या सुद्धा फोडलेल्या आहेत जेणेकरून आंदोलकांचा रस्ता त्यांना स्पष्ट दिसू नये यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत। संसद भवनापर्यंत आंदोलक पोहोचू नयेत खरतर यासाठी आता हे प्रयत्न शुरू है। चारों तरफ ही नहीं बल्कि संसद भवन के अंदर भी सुरक्षा तैयारियां मजबूत कर दी गई। इस वक्त तस्वीरों में आप देखिए किस तरह से मोर्चा लगा करके यहाँ पर और सीआईएसएफ के जवान खड़े हैं और दूसरी तरफ फायर ब्रिगेड की गाड़ी भी संसद भवन के अंदर बुला ली गई है और किसी भी अनहोनी से किसी भी तरह के प्रदर्शन से निपटने के लिए यहाँ पर पूरी तैयारी है। दूसरी तरफ की तस्वीरें जो विजय चौक की तरफ खुलता है वहाँ से कुछ प्रदर्शनकारियों के आने की भनक लगी थी। दो एक प्रदर्शनकारी संभवतः यहाँ पहुँच भी गए थे जिसके बाद गेट को पूरी तरीके से यहाँ पर ब्लॉक कर दिया गया, बंद कर दिया गया है। और दूसरी तरफ अगर आप देखें तो जो सुरक्षाकर्मी हैं वो पूरी तरह से यहाँ पर मुस्तैद हैं, तैनात हैं और न सिर्फ सीआईएसएफ क्यूआरटी जो क्विक रिस्पांस टीम है वो मोर्चा संभाल करके यहाँ पर खड़ी हो गई है। निशाना पूरी तरीके से अगर कोई सामने से आता है तो उसको रोकने के लिए। दूसरी तरफ फायर ब्रिगेड की गाड़ियाँ भी यहाँ पर संसद भवन परिसर में इस वक्त देखिए यहाँ पर तैनात हैं। अगर आप तस्वीरों में देखेंगे तो किसी भी तरह के प्रोटेस्ट से निपटने के लिए, किसी भी तरह के प्रदर्शन को जवाब देने के लिए, उसको रोकने के लिए फायर ब्रिगेड सहित जो तमाम सिक्योरिटी अमला के लोग हैं वो यहाँ पर तैनात हैं, यहाँ पर मौजूद हैं। जंतर मंतर पर जो प्रोटेस्ट हो रहा है अगर तक पहुँचता है, संसद भवन के अंदर तक पहुँचता है जिसकी संभावना थी और कुछ लोग संसद भवन के विजय चौक वाले गेट पे आ गए थे और बीच बीच में देखिए लगातार आंसू गैस के जो गोले छोड़े जा रहे हैं उसकी आवाज़ भी सुनाई दे रही है। तो संसद की जो सुरक्षा व्यवस्था है उसको एकदम चाक चौबंद कर दिया गया है। अरुण सिंह, न्यूज 18 इंडिया, संसद भवन, दिल्ली। आपल्यासोबत प्रशांतीला जोडले गेलेले आहेत थेट दिल्लीतनं। प्रशांत, आपण पाहतोय दिल्लीमध्ये आज 3 मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी घडतायत। एके ठिकाणी आंदोलकांनी दिल्लीचे रस्ते ब्लॉक केलेले आहेत, दुसरीकडे अधिवेशनाला सुरुवात झाली आहे आणि धर्मेंद्र प्रधान आणि अमित शाह यांची भेट होतीये। सध्या या तीनही आघाड्यांवर नेमकं काय होत आहे, अपडेट द्या। हे अत्यंत महत्त्वाचं आहे की साधारणतः सकाळपासून जो मार्च सुरू झाला होता, 9 वाजता मार्च सुरू झाला, तो मार्च अजूनही संपला नाही आहे। मी तो माझ्या कॅमेरामॅनला विनंती करतो की त्यांनी हा मार्च दाखवला। आम्ही सध्या समोरच जे आसू गोल जे आहे तिकडे धूळकांडे फोडले जाते, आपल्याला धूळ पाहायला मिळतो। पहा समोर प्रचंड गर्दी असलेली मी माझ्या विजेला विनंती करतो की झूम करून दाखवावं कशा पद्धतीने धूळ आहे आणि कशा पद्धतीने इथे थांबवलं जाते, बॅरिकेटिंग आहे आणि अजूनही लोक मोठ्या संख्येने या संसद भवनाच्या परिसरात पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे। सोबतच जर बघितलं समोरच्याच परिसरामध्ये साधारणतः 100 मीटरच्या अंतरावरती जंतर मंतर आहे आणि या चारही दिशेने मोठ्या संख्येनं इथे साधारणतः युवक आपल्याला पाहायला मिळत आहे। गाड्यांचा जे वाहन आहे ते थांबवण्यात आलेले आहे आणि समोर धुळकांडे देखील फोडले जात आहे। अशी परिस्थिती आहे कारण की इथे जे मोठ्या संख्येने युवक आलेले आहेत त्या सगळ्यांना इथून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे। ज्या पद्धतीने 166 BNS 166 हे कलमानुसार गर्दी करण्यास दिल्ली पोलिसांनी मज्जाव केलेला आहे। पण या घडीला जर बघितलं आपण तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याकरता धर्मेंद्र प्रधान संसद भवनात दाखल झालेले आहे आणि त्यांची एक बैठक सुरू झाली आहे। या बैठकीमध्ये जर बघितलं तर साधारणतः जे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होती त्या राजीनाम्याच्या मागणीवरती ही बैठक सुरू असल्याची माहिती मिळते। दरम्यानच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनातून थेट आपल्या निवासस्थानी दाखल झालेले आहे। अशा प्रकारची परिस्थिती आहे। समोर जर बघितलं आपण अजूनही तरुणी आणि युवक या भागात जायला पाहायला मिळते। ठिकठिकाणी लोकांना थांबून ठेवले जात आहे। मी माझ्या विजेला विनंती करतो की थोडं त्यांनी समोर येण्याचा प्रयत्न करावा आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या घडामोडीला हे अत्यंत महत्त्वाचं आहे की इथे सध्या ज्या पद्धतीनं घडामोडी सुरू आहेत त्यामुळेच हे या सगळ्या याच्यामध्ये जर बघितलं तरुण आपल्याला धावताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहे।
नक्कीच धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा. अनेक मुद्द्यांबद्दलचे अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत. सध्याची दृश्य आपण ही पाहतोय आपल्या स्क्रीनवरती आहेत दिल्लीमधले हे रस्ते पोलिसांनी सुरक्षा तैनात केलेली आहे. संसद भवनाजवळ खरं तर मोर्चा काढला होता. सकाळी 9 वाजता या मोर्चाला सुरुवात केली होती, मात्र अजून सुद्धा या मोर्चाला थांबलेला नाहीये आणि त्याचबरोबर आज सकाळपासूनच पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलेला आहे. 3 मोठ्या घडामोडी सध्या दिल्लीमध्ये घडतायत, तेव्हा आजच्या अधिवेशनामध्ये या मोर्चाला उत्तर मिळतंय का हे पाहणं महत्त्वाचं आहे. प्रथमतः आपण पाहतोय की मोर्चाला परवानगी नाकारली गेली होती. परवानगी नाकारल्यानंतर सुद्धा मोर्चेकरी आपल्या आंदोलनावर ठाम राहिले आणि त्यानंतर पोलिसांना या ठिकाणी लाठीचार्ज करावा लागला. आता जर पाहायला मिळते एनएसजी कमांडो देखील या भागात आलेला आपल्याला पाहायला मिळतंय. समोर जर बघितलं आपण तर समोर साधारणतः एनएसजी कमांडोची गाडी इथे आपल्याला येताना पाहायला मिळते. याच भागामधून थोड्याच वेळापूर्वी मोठ्या संख्येने युवक देखील आले होते. आता तिकडे त्या भागात जर बघितलं तर दिल्ली पोलीस देखील इथे धावत येताना आपल्याला पाहायला मिळते आणि सोबतच तरुणांची गर्दी देखील आपल्याला इथे येताना पाहायला मिळते. मी सध्या हा जो परिसर आहे हा या मार्गावरती या साधारणतः संसद भवनाच्या बाजूला असलेला हा परिसर आहे. उजव्या बाजूला पोलिसांनी आता तरुणांना बाहेर काढायला प्रयत्न सुरुवात केलेली आहे. पोलीस आलेले आहेत आणि दिल्ली पोलीस आहेत. दिल्ली पोलीस हातामध्ये त्या लाठ्या घेऊन आणि ते म्हणतात की इथून बाहेर पडा. आणि त्या पद्धतीने बघितलं इथे एनएसजी देखील आलेले असतात. एनएसजी कमांडो देखील इथे आलेले आहेत आणि समोर जर बघितलं आपण तर समोर प्रचंड गर्दी आहे. युवकांची तरुणी आहेत आणि ज्या पद्धतीनं सीजेपीने आवाहन केलं होतं त्या आवाहनानंतर ज्या पद्धतीने बघितलं की इथून या भागात थांबू नका, या भागातून निघत राहा, अशा प्रकारे पोलीस म्हणताय, आवाहन करताय की या भागात थांबायचं नाही, निघत राहा, मुवमेंट करा. पण समोर जर बघितलं आपण समोर कर्तव्य भवन आहे आणि या कर्तव्य भवनाच्या बाजूला ज्या पद्धतीनं मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आता एनएसजीचे कमांडो जे आहेत, एनएसजी कमांडो इथे मुवमेंट करताना आपल्याला पाहायला मिळतंय. आता कुठल्या दिशेने ते जातात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. एनएसजी कमांडो इथे दाखल झालेले आहेत आणि सोबतच ज्या पद्धतीनं घडामोडींची सुरुवात झालेली आहे, तरुणांची संख्या मोठ्या संख्येने वाढलेली आहे. देशभरातून तरुण इथे एकत्र आल्याची माहिती पुढे आली आहे. स्टुडिओ सध्या दिल्लीमधले आपण दृश्य पाहतोय. 2 ठिकाणी आपण जंतर मंतरवर सुद्धा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे. सीजेपीचे आंदोलक सकाळी 9 वाजल्यापासून हा मार्च काढतायत. अजूनही हा मार्चची सांगता झालेली नाही. पोलिसांनी या प्रकरणी खरं तर मार्चला परवानगी दिली गेली नव्हती, मात्र तरी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आता आंदोलक जमलेले आहेत. पोलिसांनी एकूण 3 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्याचबरोबर सुरक्षेच्या कारणास्तव मोठा बंदोबस्त तैनात केलेला आहे. आंदोलकांवर काही ठिकाणी सौम्य लाठीचार्ज केला जातोय. त्याचबरोबर सुरक्षेची काळजी सुद्धा प्रशासनाकडून घेतली जाते. दिल्लीतली 5 मेट्रो स्थानकं सध्या बंद केलेली आहेत संसद भवनाजवळची. त्याचबरोबर इथं इंटरनेट सेवा सुद्धा बंद केलेल्या आहेत आणि त्यामुळेच आपण ही दृश्य सध्या पाहतोय. अश्रुधुरांच्या नळकांड्या सुद्धा काही ठिकाणी फोडल्या जात आहेत. मोठ्या संख्येनं आंदोलक या ठिकाणी आलेले आहेत. प्रशांत, आजा जंतर मंतर परिसर, आप जंतर मंतर से आए हो क्या?